नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता आज जो आहे तो नवीन GR आलेला आहे का, या योजनेबाबत अनुदानात वाढ झालेली आहे का, अर्ज प्रक्रिया, DBT, आधार पडताळणी, पात्रता आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे, ओके, ती GR संदर्भातली आहे. ती म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच काय GR जाहीर अजून तरी करण्यात आलेला नाही आहे. तसेच अनुदानाच्या रकमेमध्ये किंवा योजनेच्या नियमांमध्ये अजून तरी कोणताही अधिकृत बदल करण्यात आलेला नाही आहे. योजना जशी आहे तशीच चालू आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये इतके आर्थिक सहाय्य DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते. ओके, तसेच आधार पडताळणीबद्दल एक अपडेट आहे. लाभ नियमित मिळण्यासाठी आधार क्रमांक, आधारशी लिंक असलेले बँक खाते आणि DBT प्रक्रिया पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ती अपूर्ण असल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. म्हणजे जर समजा आता एखाद्या लाभार्थ्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ तो घेत आहे, ओके, तर त्या लाभार्थ्याचे जे पैसे आहेत ते ज्या बँक खात्यामध्ये येतात त्या बँक खात्याची आधार क्रमांक, ओके, लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि DBT प्रक्रिया त्याची ॲक्टिव्ह असणे, ओके, त्या खात्याची आवश्यक आहे. जर या तिन्ही गोष्टी जर सुरळीत नसतील, ओके, चालू नसतील, ॲक्टिव्ह नसतील, तर तुम्हाला जो लाभ आहे या योजनेचा तो मिळण्यास विलंब होऊ शकतो. ओके, त्यामुळे या गोष्टी तुम्ही अपडेट करून घ्या तुमच्या. आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर अर्ज प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरूच आहे. नवीन पात्र लाभार्थी तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना शाखा असेल किंवा संबंधित कार्यालयामार्फत आपले जे अर्ज आहेत ते करू शकतात. आणि अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तुमची पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तसेच आता या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कोण कोण आहेत यामध्ये समाविष्ट. या योजनेचा लाभ विधवा महिलांना, निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ, गंभीर आजारग्रस्त आणि शासनाने निश्चित केलेल्या इतर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. ओके, तसेच प्रलंबित अर्जाबद्दल सांगायचं झालं तर ज्या लाभार्थ्यांचे अर्ज किंवा कागदपत्रे अद्याप पूर्ण पडताळणीमध्ये आहे त्यांची प्रक्रिया जी आहे जिल्हा स्तरावर सुरू आहे. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये लाभ मिळण्यास थोडासा वेळ लागू शकतो. ओके, तसेच कागदपत्रे तुमची जी आहे ती तुम्ही अद्ययावत ठेवा, अपडेट करून ठेवा. ओके, आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक असल्यास अनुदान तुमचे थांबू शकते. त्यामुळे मंडळींनो सर्व माहिती तुमची वेळोवेळी तुम्ही तपासून अद्ययावत ठेवा. ओके, तसेच 2 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभात वाढ, नवीन लाभार्थी यादी, विशेष अतिरिक्त हप्ता किंवा नवीन निधी वितरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात अजून तरी आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासन आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही जी माहिती आहे गरजू नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या बाकीच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.